महत्त्वाची सूचना. सदर व्हिडिओतील माहिती आम्ही म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीच्या अनुषंगाने देत आहोत. यात काही अंशी चुका असू शकतात. यासाठी आपण कृपया म्हाडाच्या प्रारूप यादीचे अवलोकन करावे. धन्यवाद. विशेष आभार स्वप्नीलजी सागवेकर आणि रोहितजी देवर शेट्टी या दोघांनी आपल्याला संपूर्ण डेटा उपलब्ध करून दिला असल्यामुळं आर के प्रॉपर्टी न्यूजकडून त्यांचे मनापासून आभार. मित्रांनो, व्हिडिओ बराच मोठा असल्याने माऊस पॉइंटर जे काही आहे त्याच्यावर लक्ष ठेवून तुम्ही तुम्हाला हवे असलेल्या स्कीम कोडवरती जाऊन तुम्ही त्या संबंधित माहिती पाहू शकता. माऊस पॉइंटरवर लक्ष ठेवा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जेवढे काही स्कीम कोड क्रमांक आहेत म्हणजे स्कीम कोड क्रमांक 412 पासून स्कीम कोड क्रमांक 364A अर्थातच 89 जे काही स्कीम कोड क्रमांक आहेत प्रत्येकाची माहिती आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत की नेमका कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये कोणत्या कोणत्या संकेतांकामध्ये कुठल्या प्रवर्गात किती अर्ज आलेले आहेत आणि एकूण त्याच संकेतांकामध्ये किंवा त्या प्रवर्गामध्ये किंवा त्या ठिकाणी एकूण अर्ज किती आले आहेत, ग्रँड टोटल किती आहे, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या पाहतोय. तर सर्वप्रथम मित्रांनो, स्कीम कोड क्रमांक 412 आहे जे पहाडी गोरेगाव आहे. पहाडी गोरेगाव PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो एकूण 38 कोट्यासाठी आता जसं हे सॉर्ट आउट झाले तसंच आम्ही दाखवतो मित्रांनो. जे काही प्रवर्ग आहेत ते मागे पुढे होऊ शकतात जाहिराती अनुषंगाने. तर 38 कोट्यासाठी मित्रांनो या ठिकाणी 47 अर्ज आलेले आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी इथे एकही अर्ज दिसून येत नाहीये. डिफेन्स पर्सन डिफेन्स फॅमिलीसाठी 8 अर्ज आहेत. DT प्रवर्गासाठी 400 अर्ज आहेत. एक सर्व्हिसमॅन अर्थातच माजी सैनिकसाठी 72 अर्ज आहेत. आणि त्याच्याच नंतर फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक 73 अर्ज आहेत. जनरल पब्लिक 13,670 अर्ज आहेत. जर्नलिस्ट अर्थातच पत्रकार बांधवांसाठी 10 अर्ज आहेत. ME अर्थातच म्हाडा एम्प्लॉईज म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी 2 अर्ज आहेत. MP MLA MLC आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधीसाठी एकही अर्ज आलेला नाहीये. नंतर पहा NT प्रवर्गासाठी अर्थातच भटक्या जमाती प्रवर्गासाठी 559, फिजिकली हँडिकॅप 341, SC प्रवर्ग 1771, स्टेट गव्हर्नमेंट 63 आणि ST प्रवर्ग 709 असे एकूण 412 या संकेतांकामध्ये एकूण उपलब्ध अर्जांची संख्या आहे. एकूण प्राप्त अर्जांची संख्या आहे 17,725. आता लक्षात घ्या मित्रांनो, ही फक्त पात्र झालेल्यांची संख्या आहे. याच्यात थोडाफार बदल होणार आहे आणि त्याचे फायनल व्हिडिओ आपण 20 किंवा 21 तारखेला बनवणार आहोत. त्याच्यानंतर स्कीम कोड क्रमांक 413. आता 413 अँटॉफिल वडाळा नुरा बाजार वडाळा या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो 38 कोट्यासाठी 12 अर्ज आलेले आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट 13 अर्ज आलेले आहेत. डिफेन्स पर्सनसाठी एकही अर्ज आलेला नाहीये. DT प्रवर्ग अर्थातच विमुक्त जमातीसाठी 42 अर्ज आहेत. एक सर्व्हिसमॅन 37 अर्ज. फ्रीडम फायटर 5 अर्ज. जनरल पब्लिक 4,253 अर्ज. पत्रकार 10 अर्ज. म्हाडा कर्मचारी 13 अर्ज. इथे MLA MP साठी एकही अर्ज नाहीये. NT प्रवर्ग 177 अर्ज. फिजिकली हँडिकॅप अर्थातच अपंग व्यक्ती 77 अर्ज. SC प्रवर्ग 588 अर्ज. SG अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट 221 आणि ST प्रवर्ग 51 असे एकूण स्कीम कोड क्रमांक 413 अँटॉफिल वडाळा या ठिकाणी 5,499 अर्ज प्राप्त झालेले आहेत जे सध्या पात्र झालेले आहेत. नंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 414 जे आहे कन्नवार नगर विक्रोळी पॉकेट क्रमांक 3 या ठिकाणी 38 कोट्यासाठी 25 अर्ज. सेंट्रल गव्हर्नमेंट 11 अर्ज. डिफेन्स फॅमिली 8 अर्ज. DT 128 अर्ज. एक्स सर्व्हिसमॅन 108 अर्ज. फ्रीडम फायटर 33. जनरल पब्लिक 5,739. पत्रकार 15 अर्ज. म्हाडा कर्मचारी 33 अर्ज. इथे मात्र MP MLA म्हणजे आमदार खासदारांसाठी एक अर्ज या ठिकाणी दाखल झालेला आहे. NT प्रवर्ग 245, फिजिकली हँडिकॅप 113, SC प्रवर्ग 836, स्टेट गव्हर्नमेंट 293 आणि ST प्रवर्ग 204 असे एकूण स्कीम कोड क्रमांक 414 मध्ये जे पॉकेट क्रमांक 3 विक्रोळी या ठिकाणी आहे कन्नवार नगर विक्रोळी या ठिकाणी 7,792 अर्ज दाखल झालेले आहेत जे पात्र झालेले आहेत. आता यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक आहे 415 अर्थातच कन्नमानगर विक्रोळी पॉकेट क्रमांक 4 या ठिकाणी जी काही एकूण उपलब्ध घरी होती 258 घरी उपलब्ध होती. तर त्या 258 घरांसाठी पाहू शकतो आपण कोणती किती कुठल्या कॅटेगरीत किती अर्ज आलेले आहेत. तर 38 कोट्यासाठी 36 अर्ज आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट 14 अर्ज. डिफेन्स पर्सन डिफेन्स फॅमिली 9 अर्ज. DT 126, एक्स सर्व्हिसमॅन 149, फ्रीडम फायटर 35, जनरल पब्लिक 9,069 अर्ज. पत्रकार 19 अर्ज. म्हाडा कर्मचारी 41 अर्ज.
NT 341 अर्ज, फिजिकली हँडिकॅप 159 अर्ज, SC प्रवर्ग 1340 अर्ज, स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्ग 453 अर्ज आणि ST अर्थातच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 293 अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थातच स्कीम कोड क्रमांक 415 मध्ये 258 घरांसाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत 12,084, म्हणजे जे पॉकेट क्रमांक 4 अंतर्गत आहेत, हे विक्रोळी येथील आहेत. तर हे चारही मित्रांनो हे अत्यल्प उत्पन्न गटासाठीचे जे काही आपण हे माहिती पाहिलेली आहे. फक्त अत्यल्प उत्पन्न गटासाठी पण 4च प्रवर्ग म्हणजे 4च ठिकाणी घरे उपलब्ध होती. आता आहे अल्प उत्पन्न गट, जो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. स्कीम कोड क्रमांक 416, पहाडी, गोरेगाव, 3 डोंगरी, प्रेमनगर, गोरेगाव पश्चिम या ठिकाणी मित्रांनो एकूण 736 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यापैकी आर्टिस्ट कोट्यासाठी 197 अर्ज, सेंट्रल गव्हर्नमेंट 33 अर्ज, डिफेन्स फॅमिली 36 अर्ज, DT 324 अर्ज, एक्स सर्व्हिसमॅन 264 अर्ज, फ्रीडम फायटर 75, जनरल पब्लिक 24,025, जर्नलिस्ट 46, म्हाडा कर्मचारी 116 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 2 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नंतर NT प्रवर्ग आहे, अर्थातच भटक्या जमाती प्रवर्ग 811, फिजिकली हँडिकॅप अंध व अपंग व्यक्ती 323, SC प्रवर्ग 2564 अर्ज, स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्ग 905 अर्ज आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग 566 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. असे एकूण 416 स्कीम कोड क्रमांकामध्ये 736 घरांसाठी 30,287 अर्ज दाखल झालेले आहेत, जी या लॉटरीतील सगळ्यात जास्त संख्या आहे असं आपण म्हणू शकतो. कारण सगळ्यात जास्त फक्त अर्ज 416 मध्येच दाखल झालेले आहेत. म्हणून 416 चे हॉट डेस्टिनेशन आहे. इथे ज्याला खरंच घरी लागतील खूपच लकी पर्सन म्हणू शकतो आपण त्यांना. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 417, जुने मागाटणे बोरीवली या ठिकाणी आर्टिस्ट जे काही घरे उपलब्ध होती ते टोटल 84 घरे उपलब्ध होती. या 84 घरांसाठी आर्टिस्ट कोट्यामध्ये जे काही घरे आलेले अर्ज आलेले ते आहेत 31, सेंट्रल गव्हर्नमेंट 8, डिफेन्स फॅमिली 4, DT प्रवर्ग 61, एक्स सर्व्हिसमॅन 69, फ्रीडम फायटर 9, जनरल पब्लिक 4,989 अर्ज, पत्रकार कोटा 10 अर्ज, म्हाडा एम्प्लॉईज 43 अर्ज, MLA MP अर्थातच आमदार खासदार लोकप्रतिनिधी 1 अर्ज, NT प्रवर्ग 145 अर्ज, फिजिकली हँडिकॅप 78 अर्ज, SC प्रवर्ग 504 अर्ज, SG अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट 203 अर्ज, ST प्रवर्गासाठी 110 अर्ज, असे एकूण स्कीम कोड क्रमांक 417 मध्ये 84 घरांसाठी 6,265 अर्ज दाखल झालेले आहेत. यानंतर स्कीम कोड क्रमांक 418, जुने मागाटणे बोरिवली याच ठिकाणी एकूण 88 घरे उपलब्ध होती मित्रांनो. त्यासाठी आर्टिस्ट कोट्यासाठी 38 अर्ज, सेंट्रल गव्हर्नमेंट 12 अर्ज, डिफेन्स फॅमिली 3 अर्ज, DT 63, एक्स सर्व्हिसमॅन 72, फ्रीडम फायटर 8, जनरल पब्लिक 6,376, पत्रकार 12 अर्ज आणि म्हाडा एम्प्लॉईसाठी 44 अर्ज आहेत. MLA MP साठी इथे एकही अर्ज नाहीये. NT प्रवर्ग 170 अर्ज, फिजिकली हँडिकॅप 90 अर्ज, SC प्रवर्ग 634 अर्ज, SG अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्ग 251 अर्ज आणि ST अर्थातच अनुसूचित जमातीसाठी 111 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. असे एकूण 88 घरांसाठी एकूण उपलब्ध अर्ज आहेत 7,884. यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 419 जो 419 जे विक्रोळी कन्नमानगर येथेच आहे, इमारत क्रमांक 10D या ठिकाणी ही घरे आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो एकूण 18 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या ठिकाणी आपण अर्ज पाहूया. आर्टिस्ट कोटा 12 अर्ज, एक्स सर्व्हिसमॅन 37 अर्ज, फ्रीडम फायटर 5 अर्ज, जनरल पब्लिक 3,065 अर्ज, पत्रकार 8 अर्ज आणि म्हाडा एम्प्लॉईज 50 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याशिवाय SC प्रवर्ग 370 अर्ज, SG स्टेट गव्हर्नमेंट 166 अर्ज आणि ST प्रवर्गासाठी 44 अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. असे एकूण 18 घरांसाठी टोटल 3,757 अर्ज दाखल झालेले आहेत. बाकीचे जे काही प्रवर्ग जिथे डॅश आहे मित्रांनो तिथे घरे उपलब्ध नसल्याने तिथे आकडे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीयेत. त्यानंतर आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 420. आता स्कीम कोड क्रमांक 420 जे आहे उन्नतनगर गोरेगाव या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 14 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्या 14 घरांसाठी
सेंट्रल गव्हर्नमेंट प्रवर्गातून 7 अर्ज आहेत. डीटी प्रवर्गातून 35 अर्ज, एक सर्व्हिसमॅन 20 अर्ज, जनरल पब्लिक 1932 अर्ज, फिजिकली हँडिकॅप 46 अर्ज, एससी प्रवर्ग 234 अर्ज, एसजी अर्थातच स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्ग 103 अर्ज आणि एसटी प्रवर्गासाठी 40 अर्ज दाखल झालेले आहेत. असे 14 घरांसाठी एकूण 2417 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बरंच खूप टफ कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. जे MIG चे 2 BHK चे घर आहेत त्यासाठी खूप चांगलं कॉम्पिटिशन या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर तिथे 421 किम क्रमांक उन्नतनगर गोरेगाव या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी पुन्हा 14 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. थोडा कार्पेट एरिया थोडा मोठा होता मित्रांनो याचा, म्हणून या ठिकाणी जे काही 421 या ठिकाणी 38 कोट्यासाठी 30 अर्ज, सेंट्रल गव्हर्नमेंट 8 अर्ज, डीटी प्रवर्ग 36 अर्ज, एक सर्व्हिसमॅन 23 अर्ज, जनरल पब्लिक 2329 अर्ज, एससी प्रवर्ग 222 अर्ज, स्टेट गव्हर्नमेंट 108 अर्ज आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग 42 अर्ज असे एकूण 14 घरांसाठी 2798 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले दिसून येते. बऱ्यापैकी खूप चांगलं कॉम्पिटिशन आहे आणि इथे ज्यांना घरे लागतील सगळ्यात स्वस्त संपूर्ण लॉटरीतील जर मार्केट रेट पाहिला किंवा म्हाडाचा रेट पाहिला तर सगळ्यात स्वस्त घरे ही फक्त 421 मध्येच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्यांचं पर स्क्वेअर फीट तुम्ही जर एरिया बघितला पर स्क्वेअर फीट किंमत काढली तर 790 किंवा 7900 पर स्क्वेअर फीट असा त्याचा रेट या ठिकाणी म्हाडाने लावलेला आहे. यानंतर आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 422. आता इथून ही सगळी घरे प्रायव्हेट बिल्डरांची आहेत, खाजगी विकसकांनी बांधलेली आहेत किंबहुना विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत प्राप्त सदनिका आहेत. म्हणजे स्कीम कोड क्रमांक 412 ते 421 पर्यंत हे सगळे म्हाडाने बांधलेली म्हाडाच्या अंतर्गत होती. आता आपण प्रायव्हेट बिल्डरांसाठी सुद्धा कसा रिस्पॉन्स आहे तेही पाहूया. तर स्कीम कोड क्रमांक 422 जे आहे साकेत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इमारत क्रमांक 24 सिद्धार्थनगर विवेक कॉलेज रोड मुंबई गोरेगाव पश्चिम या ठिकाणी बघा एकूण 7 घरे उपलब्ध होती. त्या 7 घरांसाठी काय कॉम्पिटिशन बघूया. एक सर्व्हिसमॅन प्रवर्गासाठी 1 अर्ज आलेला आहे, जनरल पब्लिकसाठी 593 अर्ज आलेले आहेत, एससी प्रवर्गासाठी 49 अर्ज आलेले आहेत आणि एकूण जर 422 साठी 7 घरांसाठी एकूण 643 अर्ज दाखल झालेले आहेत. बाकी प्रवर्गासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध नव्हती. स्कीम कोड क्रमांक 423 मानस सहकारी गृहनिर्माण संस्था इमारत क्रमांक 31 DN नगर अंधेरी. आता या ठिकाणी पहा जनरल पब्लिक साठी 160 अर्ज आहेत आणि इथे फक्त आणि फक्त जनरल पब्लिक साठी एकच घर उपलब्ध होतं. त्या एका घरासाठी 160 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. पाहूया भाग्यवंत विजेते कोण ठरणार आहेत, आपल्याला ते नक्कीच लवकरच कळणार आहे. स्कीम कोड क्रमांक 424 जे आहे मित्रांनो MC सहकारी गृहनिर्माण संस्था घाटकोपर पंतनगर घाटकोपर या ठिकाणी MC मध्ये ती घरे उपलब्ध आहेत. आपण त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तर या ठिकाणी 424 मध्ये मित्रांनो 16 घरे उपलब्ध होती. त्या 16 घरांसाठी अर्ज पहा. 38 कोट्यासाठी 3 अर्ज आहेत, एक सर्व्हिसमॅन 6 अर्ज आहेत, फ्रीडम फायटर 4 अर्ज आहेत, जनरल पब्लिक 716 अर्ज आहेत, NT प्रवर्ग 49 अर्ज, फिजिकली हँडिकॅप 13 अर्ज, SC प्रवर्ग 84 अर्ज, SG स्टेट गव्हर्नमेंट प्रवर्ग 42 अर्ज आणि ST प्रवर्गासाठी 9 अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थातच या ठिकाणी एकूण जे काही घरे आहेत 16 घरांसाठी 926 अर्ज या ठिकाणी दाखल झाले आहेत. म्हणजे 926 संख्या आहे 16 घरांसाठी. त्यानंतर 425 स्कीम क्रमांक MC गृहनिर्माण संस्था पंतनगर घाटकोपर याच ठिकाणी एकूण 15 घरे उपलब्ध होती मित्रांनो. तर या 15 घरांसाठी आपण अर्ज पाहूया. इथे DT प्रवर्गासाठी 10 अर्ज आहेत, एक सर्व्हिसमॅन 5 अर्ज आहेत, फ्रीडम फायटर 2 अर्ज, जनरल पब्लिक 7 अर्ज, त्यानंतर फिजिकली हँडिकॅप 10 अर्ज, SC प्रवर्ग 53 अर्ज, स्टेट गव्हर्नमेंट 40 अर्ज आणि ST प्रवर्ग 11 अर्ज असे एकूण 15 घरांसाठी 834 अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणजे याला सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स आहे मित्रांनो. जसं वाटलं नव्हतं की किमतीच्या मनाने रिस्पॉन्स मिळेल, पण ती लोकॅलिटी पाहिली तर खरंच खूप चांगल्या लोकॅलिटीला ती घर आहेत, म्हणून तिथे सुद्धा खूप चांगलं कॉम्पिटिशन या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. नंतर आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 426 विक्रांत सहकारी गृहनिर्माण संस्था विक्रोळी कन्नमोरनगर या ठिकाणी एकूण 1 घर उपलब्ध होतं. त्या एका घरासाठी फक्त जनरल पब्लिकसाठी 1 घर होतं मित्रांनो. तर त्या एका घरासाठी एकूण 76 अर्ज आलेले आहेत. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 427 तिथेच विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नमोरनगर विक्रोळी या ठिकाणी एकूण 9 घरे एकच घर उपलब्ध होतं आणि त्या एका घरासाठी जे जनरल पब्लिकसाठी उपलब्ध होतं 44 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 428 विक्रांत सोसायटीमध्येच एकूण 8 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. आता 8 घरांसाठी पहा. सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी 1 अर्ज आहे, एक सर्व्हिसमॅनसाठी 3 अर्ज आहेत,
जनरल पब्लिकसाठी 114 अर्ज आहेत. म्हाडा एम्प्लॉई 7 अर्ज आहेत. शिवाय एससी प्रवर्ग 19 अर्ज आहेत आणि एसटी प्रवर्गासाठी 2 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अर्थातच 8 घरांसाठी 146 अर्ज दाखल झालेले आहेत, जे आहे स्कीम कोड क्रमांक 428 विक्रांत सोसायटीमध्ये. नंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 429. आता 429 मध्ये सुद्धा 7च घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. आता 7 घरांसाठी पाहूया आपण किती अर्ज आलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, जनरल पब्लिकसाठी 113 अर्ज आहेत. पत्रकार बांधवांसाठी 2 अर्ज आहेत. एससी प्रवर्गासाठी 19 अर्ज आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी 16 अर्ज दाखल झालेले आहेत. इतर प्रवर्गासाठी घरे उपलब्ध नव्हती, म्हणून या ठिकाणी 7 घरांसाठी 150 अर्ज दाखल झालेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचं इथे मित्रांनो ह्या पेज मधला शेवटचं पहा, 430 विक्रांत सहकारी सोसायटीमध्येच 430 मध्ये एकूण जे काही उपलब्ध घरांची संख्या होती ती होती 5. आता 5 घरांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट 3 अर्ज, जनरल पब्लिक 139 अर्ज आणि एसटी प्रवर्ग 3 अर्ज, असे एकूण 145 अर्ज या 5 घरांसाठी दाखल झालेले दिसून येत आहेत. आता मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 431 विक्रांत सोसायटी मध्येच या ठिकाणी 431 या ठिकाणी आपण एकूण घरांची संख्या जर पाहिली तर इथे फक्त एकच घर उपलब्ध होतं आणि जे होतं जनरल पब्लिक प्रवर्गासाठी त्या ठिकाणी 51 अर्ज आलेले आहेत. म्हणजे एकूण ज्या ठिकाणी 80 85 90 लाखापर्यंत घरांच्या किमती आहेत 1 BHK साठी, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन असल्याचे दिसून येत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 432 जीन प्रेम हाऊसिंग सोसायटी प्लॉट क्रमांक 224 सेक्टर क्रमांक 5 चारकोप कांदिवली पश्चिम मुंबई या ठिकाणी आम्ही ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. तर 432 साठी एकूण उपलब्ध घरे होती मित्रांनो फक्त 3. त्यामध्ये जनरल प्रवर्ग आणि एसटी प्रवर्ग दोनच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध होती. तर या ठिकाणी पहा जनरल पब्लिकसाठी 411 अर्ज आले आणि एसटी प्रवर्गासाठी जे काही एक घर उपलब्ध होतं त्या ठिकाणी 11 अर्ज आलेले आहेत. असे 3 घरांसाठी एकूण 422 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 433 ट्रायस्टार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बारसोपाडा रोड पीजे पंचुली हायस्कूल जवळ महावीर नगर. आता महावीर नगर कांदिवली पश्चिम या ठिकाणी इमारत क्रमांक ब या ठिकाणी जे काही उपलब्ध घरे होती मित्रांनो ती 3च घरे उपलब्ध होती आणि त्या 3 घरांसाठी सुद्धा कॉम्पिटिशन असल्याचं दिसून येत आहे. तर पहा या ठिकाणी 3 घरांसाठी काय कॉम्पिटिशन आहे. जनरल पब्लिकसाठी 232, एका घरासाठी 232 अर्ज, एससी प्रवर्ग एका घरासाठी 231 अर्ज, एससी प्रवर्गासाठी 31 अर्ज आणि एसटी प्रवर्गासाठी एका घरासाठी 7 अर्ज, असे 3 घरांसाठी एकूण 270 अर्ज दाखल झालेले आहेत किंवा पात्र झालेले आहेत. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 434 ट्रायस्टार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंचुलियानगर हायस्कूल महावीर नगर याच ठिकाणी म्हणजे 34 जे 33 आहे तिथे 34 ला पण या ठिकाणी सुद्धा 2च घरे उपलब्ध होती मित्रांनो कांदिवली पश्चिम या ठिकाणी. तर त्या 2 घरांपैकी पहा जनरल पब्लिक 276 अर्ज आहेत. आता या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध होती 234 मध्ये फक्त जनरल पब्लिक साठी 2 घरे उपलब्ध होती आणि त्या 2 घरांसाठी 276 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 435 जे आहे आयडियल अपार्टमेंट गृहनिर्माण संस्था जेव्हीपीडी स्कीम गुलमोहर रोड जुहू मुंबई. आता जुहू या ठिकाणी 2 BHK ची घरे उपलब्ध करून देण्यात आलेले पाहिलेले आहे. तर स्कीम कोड क्रमांक 435 मध्ये 13 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्यासाठी प्राप्त अर्ज आहेत डीटी प्रवर्ग 4, एक सर्व्हिसमॅन 3, जनरल पब्लिक 183, MLA MP 1, फिजिकली हँडिकॅप 5, एससी प्रवर्ग 24 आणि एसटी प्रवर्ग 2 असे 16 घरांसाठी 13 घरांसाठी एकूण 222 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक 436 तिथे जुहू विक्रांत सहकारी सोसायटी जे जुहू विक्रांत सोसायटी आहे जेव्हीपीडी स्कीम जुहू अंधेरी पश्चिम या ठिकाणी एकूण घरांची संख्या पाहिली तर एकच घर उपलब्ध होतं मित्रांनो 436 मध्ये जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी होतं. तर त्यासाठी एकूण अर्ज आलेले आहेत 29. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 437 नित्यानंद नगर सहकारी संस्था इमारत क्रमांक 1 ते 7 अंधेरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे अंधेरी ईस्टला रेल्वे स्टेशन लागून जी सोसायटी आहे त्या ठिकाणी एकच घर उपलब्ध होतं. त्या एका घरासाठी 62 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहेत. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 438 तर 438 सुद्धा तिथेच आहे नित्यानंद नगर अंधेरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर तिथेच आहेत मित्रांनो. एकच घर उपलब्ध होते एका घरासाठी एकूण उपलब्ध अर्ज आहेत 96 अर्ज त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. म्हणजे फक्त त्यात एरियामध्ये थोडा फरक होता. इथे जे 400 तुम्ही जे 438 बघताय सगळी मध्यम उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो ही ज्या अंधेरी पश्चिम या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत.
तर 438 साठी एकूण घरे एका घरासाठी किती तर 96 घरे 96 अर्ज आलेले आहेत. नंतर 439 तिथेच अंधेरी वेस्ट अंधेरी ईस्ट स्टेशनच्या बाहेरच नित्यानंद नगर या ठिकाणी एका घरासाठी एकूण अर्ज आहेत 54. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 440 तिथेच नित्यानंद नगर त्या ठिकाणी जनरल पब्लिक एका घराचे 66 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 441 नित्यानंद नगर अंधेरी स्टेशनच्या बाहेर तिथे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 52 अर्ज आलेले आहेत. नंतर 442 नित्यानंद नगर अंधेरी स्टेशनच्या बाहेर तिथेच जनरल पब्लिकच्या एका घरासाठी 45 अर्ज आलेले आहेत. आता फक्त याच्यामध्ये एरियामध्ये फरक आहे मित्रांनो, म्हणजे काही ठिकाणी 2 बीएचके काही ठिकाणी 3 बीएचके घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 443 या ठिकाणी सुद्धा एका घरात दोन घरे उपलब्ध होती. तर या ठिकाणी दोन घरांसाठी मित्रांनो 443 या ठिकाणी दोन घरांसाठी 49 अर्ज दाखल झालेले आहेत, जे नित्यानंद नगर अंधेरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर तिथे हा प्रकल्प आहे. आणि त्याशिवाय स्टेट गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यासाठी एससी प्रवर्गासाठी 12 अर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी जे काही घरे होती, एक घर होतं एससी प्रवर्ग, एक घर होतं जनरल पब्लिक. तर जनरल पब्लिकसाठी 49 आणि एससी प्रवर्गासाठी 12 अशी एकूण 61 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 444 तिथेच नित्यानंद नगर मध्यम उत्पन्न गटासाठी अंधेरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर त्या ठिकाणी जे काही घरे होती ते 3 घरे उपलब्ध होती मित्रांनो. त्यात जे काही 3 घरे उपलब्ध होती त्याच्यापैकी जे जनरल पब्लिकसाठी जे काही एक घर उपलब्ध होतं त्यासाठी एकूण 78 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर 445 नित्यानंद नगर अंधेरी पूर्व, म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, संकेत क्रमांक 437 पासून संकेत क्रमांक 436 पासून जे 37 38 39 40 41 42 43 44 आणि 45 हे सगळे नित्यानंद नगर साठी आहेत. म्हणजे लक्षात घ्या, 37 38 39 40 41 42 43 44 45 आणि 45 पर्यंत हे सगळे अंधेरी येथे आहेत. तर 445 स्कीम कोड क्रमांकासाठी नित्यानंद नगर अंधेरी स्टेशनच्या बाहेर मध्यम उत्पन्न गटासाठी 6 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्यापैकी डिफेन्स पर्सनसाठी एक अर्ज आलेला आहे, जनरल पब्लिकसाठी 102 अर्ज आलेले आहेत, एससी प्रवर्गासाठी 16 अर्ज आलेले आहेत आणि एसटी प्रवर्गासाठी 2 अर्ज आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत 6 घरांसाठी 121 अर्ज दाखल झालेले आहेत. आणि त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 446 ट्युलिप गृहनिर्माण सोसायटी साऊथ रोड नंबर 10 जेव्हीपीडी स्कीम अंधेरी पश्चिम या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध होतं. त्या एका घरासाठी 10 अर्ज दाखल झालेले आहेत. आता ही घर मित्रांनो मध्यम उत्पन्न गटासाठी असून यांची किंमत 4,72,हजार एवढी किंमत होती. तरी सुद्धा त्या एका घरासाठी 10 अर्ज आलेले आहेत. याच्यावरून एकंदरीत म्हाडाच्या महागड्या घरांना सुद्धा किती मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स दिसून येतोय हे मात्र नक्की दिसून येत आहे. त्यानंतर आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 447 जे आहे ट्युलिप गृहनिर्माण सोसायटी जेव्हीपीडी स्कीम त्याच ठिकाणी आहेत. तर ट्युलिप मध्ये 447 मध्ये जनरल पब्लिक प्रवर्गासाठी एक घर दोन या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध होती. तर एकूण एका घरासाठी आता जनरल पब्लिक यानंतर मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 447 आता 447 चा विचार केला ट्युलिप गृहनिर्माण संस्था जेव्हीपीडी स्कीम अंधेरी पश्चिम या ठिकाणी एकूण 2 घरे उपलब्ध होती. त्याच्यामध्ये फ्रीडम फायटरसाठी एक घर होतं, तिथे अर्ज आलेले नाहीत आणि एक घर जनरल पब्लिकसाठी होतं जिथे 9 अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणजे एका घरासाठी 9 अर्ज या ठिकाणी आहेत. फ्रीडम फायटर घरासाठी एका घरासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाहीये. त्यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक 448 ट्युलिप गृहनिर्माण संस्था जेव्हीपीडी स्कीम अंधेरी याच ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 3,78,000 कोटीची घरे 3,78,000ची घरे उपलब्ध होती. ती फक्त एकच घर होतं मित्रांनो या ठिकाणी 448 मध्ये आणि त्या एका घरासाठी 7 अर्ज दाखल झालेले आहेत जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 449 पाहिलं तर उदय भुवन सहकार नगर चेंबूर या ठिकाणी जवळजवळ 6 घरे उपलब्ध होती जी 2 बीएचके ची घरे आहेत. 1,47,00,000 एवढी त्याची किंमत होती. तर मध्यम उत्पन्न गटाची घरे होती मित्रांनो ही सगळी 448 449 ची. तर 449 या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध होती त्याच्यापैकी जे काही प्राप्त अर्ज आहेत त्यासाठी जनरल पब्लिकसाठी 169 अर्ज आलेले आहेत. एमएलए एमपी साठी एक अर्ज आलेला आहे. एससी प्रवर्गासाठी 39 अर्ज आलेले आहेत. एसजी स्टेट गव्हर्नमेंटसाठी 17 अर्ज आहेत आणि एसटी प्रवर्गासाठी 5 अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणजे एकूण जे काही उदय भुवन आहे शेल कॉलनी या ठिकाणी 6 घरांसाठी 231 अर्ज दाखल झालेले आहेत.
त्यानंतर आहे मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 450 जुहू विक्रांत सोसायटी गुलमोहर क्रॉस रोड जेव्ही स्पीडी स्कीम. आता 450, 451, 452, 453 हे सगळे जेव्ही स्पीडी स्कीमसाठी आहेत. 51, 52, 53, 54. तर स्कीम कोड क्रमांक 451 मध्ये जेव्हीपीडी स्कीम मध्ये एकूण 7 घरे उपलब्ध होती. त्याच्यासाठी अर्ज किती आहेत बघूया. एक सर्व्हिसमॅन 2 अर्ज आहेत, जनरल पब्लिक 87 अर्ज आहेत, म्हाडा कर्मचारी 1 अर्ज आहे, स्टेट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 16 अर्ज आहेत. असे या ठिकाणी 7 घरांसाठी 106 अर्ज दाखल झालेले आहेत. इतर प्रवर्गासाठी ते घरे उपलब्ध नव्हती मित्रांनो. स्कीम कोड क्रमांक 452 जुहू विक्रांत सोसायटी जेव्ही स्पीडी स्कीम या ठिकाणी सुद्धा 7 घरे उपलब्ध होती. 7 घरांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट 2 अर्ज, जनरल पब्लिक 85 अर्ज आणि एसटी प्रवर्ग 3 अर्ज असे एकूण 7 घरांसाठी 90 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 453 जेव्ही स्पीडी स्कीम अंधेरी पश्चिम जुहू अंधेरी या ठिकाणी 7 घरे उपलब्ध होती. त्या 7 घरांसाठी पहा. एक सर्व्हिसमॅन 2 अर्ज, जनरल पब्लिक 71 अर्ज, एनटी प्रवर्ग 2 अर्ज, फिजिकली हँडिकॅप 1 अर्ज, एससी अर्थातच अनुसूचित जाती प्रवर्ग 15 अर्ज, म्हणजे 7 घरांसाठी 91 अर्ज दाखल झालेले आहेत. आता मित्रांनो जे काही स्कीम कोड क्रमांक 454, 55, 56, 57, 58 हे सगळे दादर लोकमान्य नगर दादर जे काही आहे परेल स्टेशनच्या बाहेर तेथील प्रकल्पाची माहिती आहे जी अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत. तर आता आपण जे आता अगोदर जे काही बघितले मित्रांनो हे जुहू पीडी स्कीम हे सगळे उच्च उत्पन्न गटासाठीच घरे आहेत. जवळजवळ 4 ते 5 कोटीची किंमत यांची ठेवण्यात आलेली आहे. तरी सुद्धा त्यांना सुद्धा भरभरून रिस्पॉन्स मिळालेला आहे. आता स्कीम कोड क्रमांक 454 अल्प उत्पन्न गटासाठी जे काही इमारत क्रमांक 11 स्वगृह कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लोकमान्य नगर दादर या ठिकाणी एकूण 2 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. एक होतं मित्रांनो फ्रीडम फायटर आणि एक होतं जनरल पब्लिक. तर या ठिकाणी पाहू शकता 54 साठी फ्रीडम फायटर साठी एका घरासाठी 7 अर्ज आहेत आणि जनरल पब्लिक साठी 147 अर्ज म्हणजे खूप चांगला प्रतिसाद म्हणू शकतो याला मिळालेला आहे. असे एकूण 2 घरांसाठी 150 अर्ज दाखल झालेले आहेत. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 455 अल्प उत्पन्न गटासाठी 1,65,00,000 घरे आहेत मित्रांनो. 6 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती स्कीम कोड क्रमांक 455 मध्ये आणि त्यासाठी डिफेन्स पर्सन 1 अर्ज आलेले आहे, जनरल पब्लिक 203 अर्ज आलेले आहेत, पत्रकार 1 अर्ज, अनुसूचित जाती 24 अर्ज, स्टेट गव्हर्नमेंट 13 अर्ज असे एकूण 242 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बाकी प्रवर्गासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध नव्हती. नंतर आहे 456 ही अल्प उत्पन्न गटासाठी 1,62,00,000 घरे होती मित्रांनो. 23 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 23 घरांसाठी अर्ज पहा. डीटी प्रवर्ग 8 अर्ज, एक सर्व्हिसमॅन 1 अर्ज, जनरल पब्लिक 469 अर्ज, जनरलिस्ट अर्थातच पत्रकार 1 अर्ज, एनटी प्रवर्ग 23 अर्ज, फिजिकली हँडिकॅप 8 अर्ज, एससी प्रवर्ग 55 अर्ज, स्टेट गव्हर्नमेंट 14 अर्ज आणि एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 8 अर्ज असे 23 घरांसाठी 587 अर्ज आलेले आहेत. म्हणजे आपण जे काही बोंबाबोंब करत होतो की महागडी घरे आहेत पण इथे मात्र असं काही दिसून येत नाही. सगळ्या घरांना फुल टू रिस्पॉन्स मिळालेला दिसून येतो. मला असं वाटत होतं मित्रांनो की काही ठिकाणी अर्जच येणार नाहीत पण असं अजिबात होत नाहीये. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 457 मध्यम उत्पन्न गट. आता मध्यम उत्पन्न गटासाठी फक्त 21 घरे उपलब्ध होती. तर त्या 21 घरांसाठी अर्ज पहा. जनरल पब्लिक साठी 88 अर्ज, म्हाडा कर्मचारी 8 अर्ज, एनटी प्रवर्ग 8 अर्ज, फिजिकली हँडिकॅप 1 अर्ज, एससी प्रवर्ग 14 अर्ज आणि स्टेट गव्हर्नमेंट 4 अर्ज, एसटी प्रवर्ग 2 अर्ज अशी एकूण 21 घरांसाठी 125 अर्ज दाखल झालेले आहेत जे मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत ज्यांची किंमत 2,32,00,000 एवढी आहे. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 458 मध्यम उत्पन्न गटासाठी 2,06,00,000 घरे उपलब्ध होती मित्रांनो. 23 घरे उपलब्ध होती. त्या 23 घरांसाठी एक सर्व्हिसमॅन 1 अर्ज, फ्रीडम फायटर 2 अर्ज, जनरल पब्लिक 14 अर्ज, म्हाडा एम्प्लॉईज 9 अर्ज, एनटी प्रवर्ग 11 अर्ज, एससी प्रवर्ग 13 अर्ज, एसजी स्टेट गव्हर्नमेंट 5 अर्ज, एसटी प्रवर्ग 1 अर्ज असे 23 घरांसाठी एकूण 156 अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता नंतरचं मित्रांनो पहा 459. आता 459 जे आहे ते विकास नियंत्रण नियमावली 33/7 अंतर्गत प्राप्त सदनिका आहेत. 449 आनंद हाईट्स वडाळा अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी जनरल प्रवर्गासाठी 1 घर,
फ्रीडम फायटरसाठी एक घर आणि एससी प्रवर्गासाठी एक घर असे 3 घरे उपलब्ध होती. तर त्यापैकी जे काही जनरल प्रवर्गासाठी एक घर होतं त्या ठिकाणी 2 अर्ज प्राप्त झालेले दिसून येत आहेत. कारण या घरांची किंमत मित्रांनो 3,03,00,000 एवढी या घरांची किंमत आहे. म्हणून याला थोडासा रिस्पॉन्स कमी दिसतोय. म्हणून 449 या ठिकाणी जनरल पब्लिकच्या एका घरासाठी 2 अर्ज आलेले आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 407 CS नंबर 222 भायखळा बेलासिस रोड मुंबई या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 2,44,00,000ची घरे एक घर उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं जे जनरल पब्लिकसाठी होतं आणि त्यासाठी एकूण 6 अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणजे एक घर जे 2.5 कोटीचं आहे त्यासाठी 6 अर्ज दाखल झालेले आहेत. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 462 दूधवाला इमारत ABCS CSA नंबर 226 भायखळा मुंबई जे जे हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे. त्या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी एक घर उपलब्ध होतं ज्याची किंमत होती मित्रांनो 2,37,00,000. त्या एका घरासाठी एकच अर्ज आलेला आहे. आपण ते जे कोणी विजिट असणार आहे त्यांची लवकरच नावे घोषित करणार आहोत. नंतर आहे मित्रांनो 463 स्कीम कोड क्रमांक दूधवाला इमारत मध्यम उत्पन्न गट 2,37,000ची एक जनरल पब्लिक प्रवर्गासाठी एकच घर उपलब्ध होतं आणि त्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा एकच अर्ज आलेला आहे. म्हणून हे दोन्ही ठिकाणी 462 463 ज्याने कोणी अर्ज भरलाय कदाचित ते विजेते ठरू शकतात. जर अपात्र यादीतील जर विजेते इकडे आले नाही तर किंबहुना जे काही 14.5 ते 15,000 अपात्र यादीत आहेत त्याच्यापैकी बरेच जण इकडे येऊ शकतात. म्हणून आपण फायनली अद्यापही लिस्ट घोषित केलेली नाही पण ती लवकरच आपण करणार आहोत. स्कीम कोड क्रमांक 464 दूधवाला इमारत भायखळा स्टेशन भायखळा या ठिकाणी एकूण एससी प्रवर्ग 1 आणि जनरल प्रवर्ग 1 असे 2 घरे उपलब्ध होती. म्हणून 463 जे काही 463 या ठिकाणी जनरल पब्लिकसाठी एकच घर उपलब्ध होतं आणि त्या एका घरासाठी आता अतिशय महत्वाचं मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 464 दूधवाला इमारत भायखळा या ठिकाणी जवळजवळ मध्यम उत्पन्न गटासाठी 2 घरे उपलब्ध होती. एक होतं एससी प्रवर्ग आणि एक होतं जनरल प्रवर्ग. तर किंमत होती मित्रांनो 2,39,000. या ठिकाणी जनरल प्रवर्गासाठी जे एक घर होतं त्या घरासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. पण एससी प्रवर्गासाठी जे काही एक घर होतं त्यासाठी 2 अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणजे इथे सुद्धा एससी प्रवर्गासाठी इथे कॉम्पिटिशन असल्याचं दिसून येत आहे. त्याच्यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक 465 या ठिकाणी आनंद हाईट शेख मिस्त्री रोड एमटॉप हिल वडाळा या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 3 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती. एससी प्रवर्ग एक्स सर्व्हिसमॅन प्रवर्ग आणि जनरल प्रवर्ग असे 3 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. तर 465 मध्ये जनरल प्रवर्गासाठी 3 अर्ज आलेले आहेत आणि एससी प्रवर्गासाठी एक अर्ज आलेला आहे. एक्स सर्व्हिससाठी एकही अर्ज आलेला नाही. म्हणजे एकूण या ठिकाणी 4 अर्ज असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजे 2 घरांसाठी 4 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यानंतर आहे स्कीम कोड क्रमांक 466 आनंद हाईट्स अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी 2,55,00,000चं घर होतं मित्रांनो. जनरल पब्लिकसाठी एकच घर होतं आणि त्या एका घरासाठी 4 अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणजे अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी खूप चांगलं कॉम्पिटिशन असल्याचं याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. 2.5 कोटीच्या घरासाठी सुद्धा 4 अर्ज दाखल झालेले आहेत. यानंतर आहे मित्रांनो जे काय आपण स्कीम कोड क्रमांक पाहिला 466 ची माहिती पाहिलेली आहे अँटॉप हिल वडाळा. यानंतर आहे 467 ची आपल्याला माहिती प्राप्त झालेली नाहीये. पण 468 जे काही आहे शिवडी वडाळा या ठिकाणी वडाळा पश्चिम दादर नायगाव या ठिकाणी 2 घरे उपलब्ध होती मित्रांनो 468 साठी. तर ही 2 घरे एक तर जे काही 38 कोटा आहे त्यासाठी होती आणि एक घर जनरल पब्लिक साठी होतं. त्या ठिकाणी 38 कोट्यासाठी एकही अर्ज आलेला नाही पण जनरल पब्लिकसाठी 42 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यानंतर स्कीम कोड क्रमांक 469 क्रिसेंट टावर बीबी नकाशे मार्ग MP मिल कंपाऊंड ताडदेव जे या लॉटरीतील महागडं घर अशी ज्याची ख्याती आहे 469 ताडदेव या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी 3 घरे उपलब्ध होती. एक होतं एससी प्रवर्ग आणि 2 होती जनरल प्रवर्ग. तर या ठिकाणी जनरल प्रवर्गाच्या ज्या 2 घरांसाठी 13 अर्ज आहेत आणि एससी प्रवर्गाच्या एका घरासाठी 4 अर्ज दाखल झालेले आहेत. अर्थातच ज्या घराची किंमत 7,52,00,000 7.5 कोटी ज्या घराची किंमत आहे ज्या घरावरती वारंवार टीका केली जात होती की महागडी घरे पण त्या घरांसाठी सुद्धा फुल कॉम्पिटिशन आहे. इथे कुठलंही घर रिकामं राहिलेलं नाहीये. म्हणजे इथे लॉटरी होणार आहे.
म्हणून या 3 घरांसाठी 17 अर्ज दाखल झालेले आहेत मित्रांनो, तारदेव मुंबई या ठिकाणी. यानंतरचा जे काही स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो 470 क्रिसेंट टावर बीबी नकाशे मार्ग एमपिमली कंपाऊंड तारदेव याच ठिकाणी 142 कार्पेट एरियाचं 3 BHKचं घर आहे, ज्याची किंमत आहे 7,57,00,000 म्हणजे 7.5 कोटीचं घर. जे 4 घरे उपलब्ध आहेत. 2 घरे आहेत मित्रांनो जनरल पब्लिकसाठी, एक घर आहे स्टेट गव्हर्नमेंट आणि एक घर आहे एमपी आणि एमएलए. तर 470 साठी जनरल प्रोग्रेससाठी जे काही 2 घरे आहेत, 2 घरांसाठी 15 अर्ज आहेत. एमएलए एमपी साठी 2 अर्ज आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाहीये. अर्थातच 4 घरांसाठी 17 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. म्हणजे जे सगळ्यात महागडी घरे आहेत त्यासाठी सुद्धा टफ कॉम्पिटिशन असल्याचं दिसून येत आहे. नंतर आहे स्कीम कोड क्रमांक 471 क्रिसेंट टावर तारदेव याच ठिकाणी 111 कार्पेट एरियाचं घर होतं मित्रांनो. एकच घर आहे जनरल पब्लिकसाठी, त्याची किंमत आहे 5,93,00,000. त्या घरांसाठी 16 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत, जे जनरल पब्लिकसाठी आहेत. नंतर स्कीम कोड क्रमांक 472 आनंद हाईट्स शेख मिस्त्री रोड अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी एक घर होतं जनरल पब्लिकसाठी, किंमत होती 4,10,00,000 रुपये. 4 कोटीच्या घरांसाठी सुद्धा 6 अर्ज दाखल झालेले आहेत, जे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आहेत. नंतर आहे मित्रांनो 270D. आता 200 पत्रकार प्रवर्गासाठी एकच घर होतं तरी एकच अर्ज दाखल झालेला आहे. तर इथे आपण जे काही 102 विखुरलेले गाळे आहेत त्यांचं इथे समावेश केलेला नाहीये. त्यांचा पण वेगळ्या भागात माहिती पाहूया, त्याचा डेटा आमचा अनालिसिस सुरू आहे. पण एकंदरीत जे काही आतापर्यंत म्हाडा आणि जे काही प्रायव्हेट बिल्डरांची घरे होती त्याचा डेटा तुम्हाला नक्की समजला असेल. आता एकंदरीत हे जर 102 घरं सोडली, विखुरलेले गाळे जर सोडले म्हाडाचे, तर एकूण जे काही प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो, तर आपण प्रवर्गावाईज विचार केला कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत. तर आर्टिस्ट कोट्यासाठी 431 अर्ज आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट प्रवर्ग 112 अर्ज आहेत. डिफेन्स फॅमिली 70 अर्ज. डीटी प्रवर्ग 1,237 अर्ज. एक्स सर्व्हिसमॅन 875 अर्ज. फ्रीडम फायटर 259 अर्ज. जनरल पब्लिक 81,561 अर्ज. जर्नलिस्ट 135 अर्ज. म्हाडा कर्मचारी 367 अर्ज. एमएलए एमपी आमदार खासदार जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी 8 अर्ज. एनटी प्रवर्ग 2,541 अर्ज. फिजिकली हँडिकॅप 1,265 अर्ज. एससी प्रवर्ग 9,564 अर्ज. स्टेट गव्हर्नमेंट 2,923 अर्ज आणि एसटी प्रवर्ग 2,238 अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. अर्थातच ते पात्र झालेले आहेत. आता अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, ह्याच्यामध्ये अजून काही प्रमाणात संख्या वाढू शकते, म्हणून आपण अंतिमता जे काही यादी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर आपण एक पूर्णपणे क्लिअर डेटा पाहणार आहोत, स्पष्ट डेटा पाहणार आहोत. अद्यापही या लॉटरीचे चित्र स्पष्ट झालेलं नाहीये. ज्यांची जे काही 14,990 अपात्र ठरले आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे आणि 1-2 दिवसात त्यांचं क्लिअरिफिकेशन होईल. जे कोणी अपात्र ठरले त्यांनाही संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे 21 तारखेला संध्याकाळपर्यंत आपल्याला हा सगळे डेटा क्लिअर होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण फायनल नेमकं कोणत्या प्रवर्गात किती अर्ज आहेत त्याची माहिती सविस्तररित्या पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.